बहुजन विकास आघाडी प्रदीर्घ काळ सत्ता केंद्री राहिलेला वसई तालुक्यातील स्थानिक पक्ष हितेंद्र ठाकूर यांनी या पक्षाची पकड वसई तालुक्यात मजबूतीनं राखली आहे। कार्यकर्ता हा या पक्ष संघटनेचा आजवर मूळ कणा राहिलाय। सत्तेत असल्यामुळं या पक्षाचं नेतृत्व आणि धोरण स्थानिक बातम्यांचा कायमच विषय राहिलो। हितेंद्र ठाकूर यांचे अनेक सोबती आणि मित्रपरिवार यांनी बहुजन विकास आघाडीच्या स्थापनेपासून पक्ष संघटना बांधणीला आणि पक्ष प्रस्थापित करण्याकामी भरीव योगदान दिलेलं आहे। हितेंद्र ठाकूर यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी पक्षाचा संपर्क तळागाळात नेण्यात हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत तोलामोलाची भूमिका निभावलेली आहे। बवियाचं आजचं अस्तित्व कालच्या याच पक्षनिष्ठेवर आणि जीवाभावाच्या सहकाऱ्यांच्या योगदानावर उभं आहे। सुरुवातीपासूनच या ज्येष्ठ मान्यवरांनी पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाची आवश्यकता लोकात रुजवली होती। लोकांमध्ये पक्षाप्रती विश्वासार्हता निर्माण केली होती। हितेंद्र ठाकूर कधीही सर्वत्र पोहोचू शकत नव्हते, त्यांनाही मर्यादा होत्या। अशा वेळी ठाकूर यांचे निकटवर्तीय, हितचिंतक, मित्रपरिवार आणि निष्ठावंत कार्यकर्ते यांनी या पक्षाला जोपासलं। हितेंद्र ठाकूर यांनी त्यावेळी आपले सर्व विभागीय नेते आणि कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला, त्यांच्याकडून योग्य प्रकारे काम करून घेतलं। त्याचंच फलित आजही ते आपलं अढळपद टिकवून आहेत। हितेंद्र ठाकूर यांचं विशेष नेतृत्व म्हणावं तर त्यांनी कधीही समाजकारण आणि राजकारण यात अर्थकारण साधण्याची गल्लत केली नव्हती। त्यांची प्रतिमा स्वच्छच होती। हितेंद्र ठाकूर यांच्यावरील जनतेचा विश्वास म्हणा किंवा प्रत्येक विभागीय कार्यकर्ता अथवा नेता यांच्या वैयक्तिक प्रतिमेचा आणि संपर्काचा लाभ हा पक्षाला वेळोवेळी मतपेटीतून होत गेला। अर्थात निवडणुकीतील विजयाचा आत्मविश्वास बवियाच्या यशस्वी वाटचालीतील बलस्थान राहिलं। आता काळानुरूप बवियात स्थित्यंतराची स्थिती आलेली आहे। पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची एक फळी आता राजकीय निवृत्तीत गेलेली दिसते, नवीन कार्यकर्त्यांची फळी उदयास आलेली आहे। ज्येष्ठ कार्यकर्ते सुप्तावस्थेत गेलेले आहेत। बवियातील दांडगा लोकसंपर्क असलेल्या काही ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या भूमिकेला मर्यादित केलंय। बवियाच्या निर्णय प्रक्रिया आणि इतर राजकीय प्रवासात काही ज्येष्ठ नेत्यांना दुय्यम वागणूक देत त्यांचं राजकीय महत्त्व कमी केलं जात असल्याची चर्चा बवियाच्या अंतर्गत वर्तुळात आहे। अनेक मान्यवर ज्येष्ठ कार्यकर्त्यांची उपेक्षा अनेक प्रसंगातून अनुभवली जाते। बवियातलं गटातटाचं राजकारण आतून धुसफुसताना दिसतं। राजकीय वर्तुळात फिरताना या दबक्या आवाजातील सर्व चर्चा मोठ्यानं ऐकू येतात। आता युवा आमदार क्षितिज ठाकूर हे आपल्या आमदारकीच्या तिसऱ्या पर्वात बहुजन विकास आघाडीच्या नेतृत्वाची कमान सांभाळत आहेत। साज सजलेला आणि ताट वाढलेलं असं सर्व विनाकष्ट पदरी पडलेलं आहे। राज्य आहे, सैन्य आहे आणि विजयाचा पूर्व इतिहासही आहे। स्वतः सिद्ध करणं हेच काय ते आव्हान नवनेतृत्वाच्या आणि नवोदित कार्यकर्त्यांना सिद्ध करायचं आहे। त्यामुळे वसईतील बविया नावाची राजकीय धारा यापुढे आता कुठवर वाहत राहते हे पाहणं उत्कंठावर्धक राहणार आहे। अनेक वर्ष राजकीय शिखरावर प्रस्थापित राहिल्यानं प्रस्थापितांविरोधात आक्रोश या नैसर्गिक नियमास बविया काळाच्या कसोटीवर अपवाद ठरते का हे येणारा काळच ठरवणार आहे। राजकारणात पूर्वी निष्ठा आणि आपलेपणा यातून पक्ष संघटनेला वेळ देणारे अनेक कार्यकर्ते झाले, मात्र अलीकडे निष्ठा आणि आपलेपणा यांची जागा अर्थकारण आणि राजकारणानं घेतली आहे। राजकारणात संधिसाधुता जास्त प्रभावित झालेली दिसते। राजकारण म्हणजे राजकीय लोकांचं केवळ अर्थकारणाचं साधनच झालंय। जनता हे अर्थकारण ओळखू नये म्हणूनच लोकप्रतिनिधींकडून जनसेवेसाठी काही केलं जात आहे हा जनतेचा विश्वास राजकारण्यांनी आता गमावलाय। महापालिकेतील ठेकेदारी हे अनेक कार्यकर्त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन राहिलेलं आहे। या ठेकेदारी व्यवसायात 2 ते 5 लोकांची मक्तेदारी झाली आहे। छोट्या कार्यकर्त्यांसोबतही ठेका कामात नेतृत्वाकडून व्यवहार होऊ लागलेत। त्यामुळे कार्यकर्ता आणि त्याची पक्षनिष्ठा आपसुकच दूर जाताना दिसते। पक्षात केवळ उरला आहे तो व्यवहार आणि व्यवहारात निष्ठा नसते। महापालिका टेंडर वाटपातील वसुलीचा घाऊक बाजार आता कार्यकर्त्यांनाही पचनी पडेनासा झालाय। बवियानं आता काळाप्रमाणे कोस बदललेली आहे। ज्येष्ठ जाणते नेते आणि कार्यकर्ते यातील अगदी जवळच्या काही मंडळींना बवियाच्या राजकीय प्रवाहातील जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते प्रवाहाच्या बाहेर फेकले गेलेत। काहींनी स्वतःस या प्रवाहातून जाणीवपूर्वक अलिप्तच ठेवलंय। तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणारे असे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते सहन होत नाही आणि सांगताही येत नाही या दुरावस्थेत कधीतरी व्यक्त होण्याची संधी शोधतायत।